पंढरीचा श्री पांडुरंग हे महाराष्ट्राचे उपास्य दैवत, वारकरी पंतांचा सकल संतांनी विठ्ठल भक्तीचा हा ज्ञानदीप घरोघरी प्रज्वलित केला। पिढ्या आणि पिढ्या पंढरीची वारी करणारी घराणे आज भक्तिमार्गाने विठोबा माऊली यांचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने जात होती। त्याच वारक्यांची एक मनोभावी सेवा करण्यासाठी सांगलीतील दत्त साई मंदिर व श्रीमती चंपाबेन माणिकचंद पारेख ट्रस्ट, दिनुभाई पारेख तसेच साईचरण सेवक मंडळ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चहा आणि बिस्किट वाटप करण्यासाठी सज्ज झाली। दरवर्षीप्रमाणे जेजुरी गावाजवळ चहा वाटपाचा स्थळ मांडला। देवाचे आराधना व देवाची पूजा आरती करून चहा बनवण्याचा कार्य सुरू केले। चहा मोठ्या प्रमाणात वाटप करण्यासाठी दिनुबाई पारेख व त्यांचे सहकारी चहा बनवण्यासाठी जोमाने कामाला लागले। सुमारे 3 वाजल्यापासून चहा वाटपाचे कार्य सुरू झाले। यामध्ये सर्व सेवक आपल्या परीने कार्यास लागली। येणारे वारकरी चहाचा आस्वाद घेत होते। चहा वाटप करीत असताना दिवस कधी उजाडला हे कळलेच नाही। सेवाबद्दल तुकोबांनी म्हटलेलं आहे, करिता देव अर्चन, घरा आले संत जन। देव सारे परतावे, संत पुजावे आरते। शाळीग्राम विष्णू मूर्ती, संत हो का म्हणती येते। तुका म्हणे संधी, अधिक वैष्णवांची मांदी। वारकरी यांची सेवा करीत असताना साई सेवक जोश व आनंदित आपली सेवा पार पाडत होती। वारकरी व संत मंडळींना चहा देऊन तृप्त झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती। काही वारकरी मंडळी आपली कला सादर करून आमच्यात जोश आणण्याचे काम केले। काही वेळात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा रथ आमच्या चहा वाटप स्थळापासून पुढे मार्गस्थ होणार होता। त्याकरिता तो मार्ग स्वच्छ करण्याचे काम साई सेवकनी केले। थोड्या वेळातच माऊलींचा रथ आमच्या समोरून जात असताना सर्व सेवक मंडळींनी दर्शन घेऊन तृप्त झाले। अशीच सेवा वर्षानुवर्ष घडत राहो। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय।